नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. घरातले सगळे खूप घाबरून गेलेले असतात कारण सायलीला अटक होणार असते. सगळेजण विनंती करू लागतात की सायलीला अशा अवस्थेमध्ये नेऊ नका. तेव्हा अर्जुन मात्र खाली मान घालून उभा असतो. सायली त्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असते आणि एका क्षणाला डोळे बंद करून घेते आणि जोरातच ओरडते की सगळ्यांनी थांबा, कोणीही काहीही बोलू नका. त्यावेळेस अर्जुन खाली मान घालून उभाच असतो. तेव्हा ती एक नजर अर्जुनकडे पाहते आणि म्हणते, माझी अटक थांबू नाही शकत ना. तेव्हा अर्जुन तिला सांगतो की पॉस्कोच्या कायद्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. आता इकडे कॉन्स्टेबल प्रियाला श्वेताचा मेसेज सांगते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की सायलीला आत्ता अटक होतीये, माझ्या डोळ्याचे पारणे फिटलेत. आता कॉन्स्टेबललाही कळतं की हिनेच काहीतरी केले ज्यामुळे त्या सायलीला अटक झाली आहे. आता प्रियाच्या तर डोळ्यांवरती कानांवरती विश्वासच बसत नसतो. ती पुन्हा पुन्हा कॉन्स्टेबलला विचारते, हे सगळं खरंच आहे ना, मी स्वप्न नाही पाहते ना. ती प्रचंड खुश झालेली असते. सगळ्या कैद्यांना ती पुन्हा एकत्र बोलावते आणि सांगते की सायली या ठिकाणी येते, तिला आत्ता अटक झाली. त्यातली एक कैदी म्हणते, तिला आत्ता अटक झाली म्हटल्यानंतर ती जेलमध्ये जाईल, इथे कशाला येईल. तेव्हा प्रिया तिचं तोंड आवळून म्हणते की अगं, तुला काही मी बावळट वाटले का. तिच्यावरती आरोपच इतके गंभीर आहेत की तिला पोलीस कस्टडी होणारच नाही, तिला डायरेक्ट जेलमध्ये पाठवतील. ती इथेच येणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्ही मला दिलेलं वचन आठवतं आहे ना, माझं प्रॉमिस आठवतं आहे ना. तेव्हा तुम्ही सायलीला त्रास देण्यासाठी माझी मदत कराल ना. तेव्हा तिथे असणाऱ्या सगळ्या बायका हो असं म्हणतात. आता प्रिया त्यांना म्हणते की आपल्या इथे येणाऱ्या पाहुण्यांचं आपण स्वागत कसं करतो. एखादा व्यक्ती मोठा असेल आणि मग तो आपल्या इथे येणार असेल तर मग तो कसं आपण त्याला स्वागत करणार, टाळ्या वाजवून ना. मग सगळेजण तिला टाळ्या वाजवून दाखवतात. प्रिया म्हणते, अशा नाही टाळ्या वाजवायच्या, स्पेशल व्यक्ती येणार आहे ना, मग अपमानही तितका स्पेशल व्हायला हवा की नाही. मग ती तालासुरामध्ये टाळ्या कशा वाजवायच्या याची त्या सगळ्या बायकांकडून प्रॅक्टिस करून घेते आणि जेव्हा सायली इथं येईल तेव्हा अशाच टाळ्या वाजवायच्या असं ती त्यांना सांगते. सायलीनेही आता मनाची तयारी केलेली असते आणि ती म्हणते की ठीक आहे, करा मला अटक. तेव्हा इन्स्पेक्टर तसा आदेश सोडतात आणि त्यावेळेस सायली हात समोर करते आणि तिच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या जातात. हे सगळं पाहून घरातल्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. कुठे तिला फुलांनी सजवलेलं असतं, तिचं डोहाळ जेवण चालू असतं आणि त्याच अवस्थेमध्ये तिच्या हातामध्ये बेड्या पाहून सगळेच घरातले खूप हादरून गेलेले असतात. हे पाहून पूर्णाजीला चक्कर येते. कल्पना म्हणते, तुम्ही आता तरी विचार करा ना, अहो पूर्णाजींची तब्येत खराब होती आहे, आता तरी सायलीला सोडा. इन्स्पेक्टर म्हणतात की आमची प्रोसेस आणखी अवघड करू नका आणि घेऊन चला सायलीला. तितक्यात अश्विनच्या मोबाईलवरती मेसेजचं नोटिफिकेशन येतं आणि त्यामध्ये सुभेदारांच्या घराच्या बाहेर मीडिया जमा झालेली आहे आणि त्यांच्यामध्ये ही बातमी पोहोचलीसुद्धा आहे असं तो सांगतो. पण इतक्या लवकर सायलीला अटक होण्याच्या अगोदरच मीडियामध्ये ही बातमी कोणी पसरवली, हे असं कसं शक्य झालं, असाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळ्यांच्याच मोबाईलवरती ते नोटिफिकेशन आलेलं असतं. अर्जुनसुद्धा खूपच टेन्शनमध्ये असतो कारण अटक होण्याच्या अगोदरच मीडियापर्यंत ही बातमीसुद्धा पोहोचलेली असते. हे सगळं जरा संशयास्पदच असतं. पण सायलीला आत्ता अटक होती हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं, त्याचं सगळं लक्ष तिथेच असतं. कॉन्स्टेबल तिला आता खेचत घेऊन तिथून जात असतात. सायली जेव्हा समोर येते तेव्हा बाहेर ती मीडियाची गर्दी पाहते, धो-धो पडणारा पाऊस आणि ते सगळं दृश्य पाहून सायली तर खूपच हादरून जाते. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती तशीच व्हॅनच्या दिशेने जाऊ लागते. अर्जुन सगळ्या लोकांना बाजूला करत असतो. आता मीडियावाले सायलीला तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न विचारू लागतात. हे सगळं तुम्ही एकट्याने केलं की मधुभाऊसुद्धा या सगळ्यामध्ये सामील आहेत आणि तुम्ही स्वतः एक आई होणार आहात, तरीसुद्धा हे असं करताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली. आता अर्जुन सायलीपुढे ढाल बनून उभा राहिलेला असतो. सगळे पोलीस लोकांची गर्दी कमी करून सायलीला वाट देत असतात. आता सायलीला पोलीस घेऊन जात आहेत हे सगळे सुभेदार पाहू शकत नाही, ते तिच्या पाठीमागे धावत असतात. अखेर
सायलीला त्या व्हॅनमध्ये चढवलं जातं. अर्जुन मात्र खूप हादरून गेलेला असतो. सायली अर्जुनचा हात घट्ट आवळून धरते. अर्जुन तिला म्हणतो, बायको तू काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत, अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू. सायली सुन्न झालेली असते. ती फक्त अर्जुनकडे पाहून रडत असते. आता अर्जुनचे आणि तिचे हात हळूहळू सुटू लागतात. अखेर त्या व्हॅनचा दरवाजा बंद केला जातो. अर्जुन मोठमोठ्याने रडत असतो. त्यालाही खूप वाईट वाटत असतं. आधीच तो तिच्याशिवाय एकही क्षण राहू शकत नसतो. आता तो व्हॅनला हात लावतो आणि सायलीसुद्धा आतून त्याच्या हातावरती हात ठेवते. अतिशय इमोशनल असा आपल्याला या ठिकाणी सीन पाहायला मिळतो. व्हॅन निघून जाते. इकडे मधुभाऊ सायलीची वाट पाहत असतात. अजून कोणीच कसं आलं नाही, मुलींचाही काहीच तपास नाही, असं ते विचार करत असतात. कुसुमताई गौरीला जीव घालत असते. मात्र गौरी सायलीच्याच हाताने जेवणार असा हट्ट धरून बसलेली असते. सोम्या तिला सांगतो की अगं आम्ही नाही का जेवतोय, सायलीताई येईल तेव्हा तू आता आमच्यासोबत जेवून घे बरं. पण गौरी काही ऐकत नसते. मला सायलीताईच पाहिजे, तिच्याच हातून जेवणार, असं ती हट्ट धरून बसलेली असते. काका मधुभाऊ दोघेही तिला समजावतात, मात्र ती काही ऐकायचं नावच घेत नाही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तू एकदा सायलीला फोन कर बरं. चैतन्य आणि जावई बापू असंही मुलींना शोधायला गेले असतील. मग सायली बाळाचा जीवही लागणार नाही. तिला इकडेच बोलावून घे. मग कुसुम हो असं म्हणते आणि फोन करायला लागते. इकडे सुभेदारांकडे सगळेच जण खूप टेन्शनमध्ये असतात. प्रतिमा, कल्पना दोघीही देवाला साकडं घालतात. इतकं वर्षानंतर माझी मुलगी मला मिळाली आणि आता तिच्या लेकरावरती इतकं मोठं संकट तू आणलं आहेस. तू का त्या दोघांचाही असा इतका मोठा अंत पाहतेस? ते देवीला प्रार्थना करू लागतात. कल्पना म्हणते, सायलीसारख्या मुलीवरती इतके गंभीर आरोप होत असताना तू कसं काय गप्प राहू शकतेस देवी आई? आणि गणपती बाप्पा, तुला तर माहिती आहे ना की सायलीची तुझ्यावरती किती श्रद्धा आहे. आता जोपर्यंत सायली जेलमधून सुटत नाही ना, तोपर्यंत तुला मी पाण्यातच ठेवणार. त्या दोघींनीसुद्धा देवांना पाण्यामध्ये ठेवलेलं असतं. अस्मिता दोघांनाही समजावण्याचा प्रयत्न करते की तुम्ही रडू नका, शांत राहा. आता श्वेता वरवर पॉलिशी मारायचं काम करते. हे काय होऊन बसलं, आपण सगळे किती आनंदामध्ये होतो आणि सायलीताईवरती इतके सगळे गुन्हे, इतके गंभीर गुन्हे कसे काय होऊ शकतात? आता सगळेच जण खूप टेन्शनमध्ये असतात. प्रतापची सुद्धा काही वेगळी अवस्था नसते. त्यावेळेस अश्विन त्याला समजावून सांगतो की डॅड, तुम्हीच जर असे खचून गेलात तर आम्ही काय करायचं? आपण सगळे दादा आणि वहिनीच्या पाठी खंबीर उभं राहायला हवं. आता तितक्यात श्वेताच्या मोबाईलवरती कुसुमचा कॉल येतो. ती मनात विचार करते की ही तर खूप छान संधी आली आहे. आता आश्रमामध्ये सायलीच्या अटकची बातमी अशी पोहोचवता येईल. आता श्वेता कुसुमताईला सांगते की मी जे सांगते ना जरा लक्ष देऊन ऐक, अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगं सायलीताईला अटक झाली आहे. तिच्यावरती लहान मुलींच्या तस्करीचा आरोप करण्यात आला आहे आणि त्यामुळे आत्ताच पोलीस तिला घेऊन गेले आहेत. आता हे ऐकल्यानंतर मात्र कुसुमच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला खूप मोठा धक्का बसतो. तिच्या हातातून मोबाईल देखील पडतो आणि थरथरतच ती मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ, अहो आपल्या सायलीला अटक झाली आहे. अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली तिला अटक करण्यात आलेली आहे. आता मात्र सगळेजण खूप घाबरलेले असतात. हे सगळं ऐकल्यानंतर गौरी तर मोठमोठ्याने रडू लागते. मधुभाऊ म्हणतात, हे असं कसं शक्य आहे? आपली सौ आणि असं करणं शक्यच नाही आहे. काकांना सुद्धा खूप मोठा धक्काच बसलेला असतो. गौरी रडायचं थांबतच नसते. ती मोठमोठ्याने रडू लागते. मला सायलीताईच हवी आहे. सोम्या तिला समजवायचा प्रयत्न करतो. कुसुमताई घाईघाईने पोलीस स्टेशनकडे जायला निघते. आता इकडे महिपत, सचिन आणि राकेश तिघेही सायलीच्या अटकेची बातमी टी व्हीवरती पाहत असतात. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. सचिन म्हणतो, यासाठी केला होता मी अट्टहास. आता यांनी प्रियाला आणि नागराजला व्हिडिओ कॉल केलेले असतात. त्यामध्ये ते दोघेसुद्धा सायलीच्या अटकेची न्यूज पाहत असतात. सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. महिपत तर इतका आनंदित झालेला असतो की सरळ तो आनंदी आनंदगडे असं म्हणून नाचू लागतो. सचिन म्हणतो की ही तडफड मला बघायची होती. आता ती सायली तिच्या त्या पोटातल्या बाळाला घेऊन जेलमध्ये तडफडणार आणि जेलबाहेर अर्जुन तडफडणार. हाच तर दिवस मला बघायचा होता.
त्यासाठीच तर इतकं सगळं घडून आणलं आणि फायनली ते सुख आज मला उपभोगायला मिळतंय. राकेश म्हणतो, पप्पा तुम्ही बघताय ना, तुम्ही खुश तर आहात ना? तेव्हा नागराज म्हणतो, एकदम खुश आहे मी. या जेलमध्ये सुद्धा मला ACची हवा फील होतीये. एकदम गारगार असं वाटतंय. त्या अर्जुन सायलीची अशी तडफड होताना खरंच मला खूप बघून आनंद होतोय. महिपत म्हणतो, माझ्या लेकराचं एक स्वप्न होतं, साधं त्याला रिसॉर्ट सुरू करायचं होतं, पण या अर्जुन सायलीनी ते सुद्धा पूर्ण होऊन दिलं नाही. माझ्या लेकराला तोंड लपवून, जगापासून लपवून राहावं लागतंय. त्याचा बदला जर मी घेणारच ना, त्यांना असं कसं सोडेल मी? सचिन तर मोठमोठ्याने हसू लागतो. पण प्रिया मात्र शांत असते. ती फक्त व्हिडिओ पाहून हसत असते. सचिन तिला विचारतो, अगं प्रिया तू काही बोलणार नाहीस का? तेव्हा प्रिया म्हणते, मी काय बोलणार आता, मला जे करायचं होतं ते मी ऑलरेडी केलेलं आहे. आता तुम्ही फक्त एकच माझी गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण 5 जण एकत्र येऊ ना, आपल्या पाचांची मूठ ही आपल्या दुश्मनाला जमिनीत गाडेल आणि त्या जमिनीमध्ये गाडलेल्या माणसांवरती माती कोण टाकतील? तर त्यांची आपलीच माणसं त्यांच्यावर माती टाकतील. तर प्रेक्षकांनो, येणारा भाग जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.